आपण जे साड्यांचे पाय पुसणे त्याचे 2 व्हिडिओ करून पाठवलेले आहेत। तर आता हा तिसरा व्हिडिओ आहे। 2 कलरच्या 2 साड्या आहेत। कारण कलरचं जर मध्ये मध्ये टाकलं तर आपलं डिझाईन तयार होते आणि आपलं पाय पुसणं चांगलं दिसतं, म्हणून आता आपण सुरुवात करूया। ह्या अर्धा इंचच्या पट्ट्या आहेत। तर अगोदर सांगितल्याप्रमाणे मध्ये बोट घालून एवढं ठेवायचं, मध्ये बोट घालून आपण त्याला एक गाठ मारायची। पक्की गाठ बांधायची आणि याचा वेढा घ्यायचा एक। हे जे गाठ मारलेला जो भाग आहे तो असा बोटामध्ये धरून ठेवायचा आणि ही जी सुई आहे ही 9 नंबरची सुई आहे। 9 नंबरची सुई आहे। तर स्टेशनरी दुकानामध्ये ती भेटते, तर आपण आणू शकता आणि बनवू शकता हे सगळं। तर असा जो वेढा आहे आतमध्ये घ्यायचं आहे पट्टी आणि त्याच्या आतून करायचं। असे आपल्याला पहिल्या राऊंडला पूर्ण एकच खांब करायचे, पण जवळजवळ पूर्ण जेवढे बसतील एका राऊंड मध्ये, म्हणजे ह्या पहिल्या राऊंड मध्ये जेवढे बसतील खांब तेवढे आपल्याला बसवायचे आहेत। त्यामुळे आपलं पाय पुसणं एकदम सुंदर होणार आहे, पसरट। एकदम सोपं आहे बनवायला, काहीही अवघड नाही, फक्त आवड महत्वाची आहे। गाठ बांधलेली जी पट्टी होती ती पूर्ण याच्यामध्ये बघा। ती पट्टी दिसली नाही पाहिजे, म्हणजे चांगलं वाटत नाही ते बघायला। आणि असं पहिला राऊंड जेवढे खांब त्याच्यात बसतील तेवढं करत राहायचं। थोडंसं असं सरकून घ्यायचं आहे, जागा तयार करायची अशी, आणि परत विणत जायचं ते। परत थोडंसं असं घट्ट सरकून घ्यायचं इकडे। आणि आता आपला पहिला राऊंड तयार झाला। किती सुंदर झालं। आता आपला दुसरा राऊंड चाललेला आहे। तर दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला एका होल मधून 2 खांब बनवायचे आहेत। एका होल मधून 2 खांब। साडी जर सिल्क असेल तर पटपट होऊन जातं, म्हणजे ओढायला आपल्याला त्रास होत नाही आणि आपला पायदान पटकन होऊन जातं। आता आपला दुसरा राऊंड चाललेला आहे आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला कंपल्सरी 2-2 खांब घ्यायचे आहेत एका होलमधून। हे वर्षानुवर्षे टिकणारे पाय पुसणे आहेत। दारात पण एवढे सुंदर दिसतात हे टाकल्यावर, आणि पाय पुसायला पण चांगलं, याच्यामध्ये पाणी मुरतं। आता ही जी गाठ आलेली आहे ही पण आपल्याला झाकून टाकायची आहे बनवून।
हातात घेऊन पट्टी आपली पूर्ण झाकून गेलेली आहे आता, त्यामुळे मागचा भाग आणि पुढचा भाग सारखा दिसतो. उलट सुलट जास्त वाटत नाही, सारखा दिसतो. आता आपला दुसरा राऊंड पण जवळजवळ होत आलेला आहे. झाला आपला दुसरा राऊंड. आपला दुसरा राऊंड तयार. असं काहीच मेहनत नाही, सुंदर असं तयार झालेलं आहे. आणि आता तिसरा राऊंड जो आहे तो एक एक होलमधून एक एक खांब घ्यायचा, बस असं करत जायचं शेवटपर्यंत. फक्त जिथं गॅप आला तिथं आपण फक्त 2 खांब टाकायची, म्हणजे घ्यायचे. बाकी काही गरज नाही काय करायची, असं करत जायचं. त्यामध्ये आपल्याला कलर म्हणजे दुसऱ्या कलरचं जर टाकलं तर सुंदर दिसतं. मग हा कलर मी मध्ये टाकणार आहे. मध्ये मध्ये एक एकच खांब घेते मी आता तिसऱ्या राऊंड पासून. हे करता करता आपण नामस्मरण करू शकतो मनातले मनात. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तिसरा राऊंड पण आपला कंप्लीट व्हायला आलेला आहे. हे असं एक राऊंड झालं की थोडंसं असं ओढून घ्यायचं, म्हणजे ते सरळ होतं. एवढं किती सुंदर झालं. असंच बनवत राहायचं पूर्ण. आज आपण 2 पायदान तयार केलेले आहेत, म्हणजे पायपुसणे. पहिले आपले 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत पायपुसण्याचे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. पूर्ण साडी म्हणजे साडीची पट्टी किती घ्यायची, 1 इंच किंवा अर्धा इंच घ्यायची, जशी साडी असेल तशी. साडी जर जाड असेल तर अर्धाच इंच त्याची पट्टी घ्यायची. जर पातळ साडी असेल, सिल्क वगैरे असेल तर 1 इंचची पट्टी घ्यायची. आणि ज्या बॉर्डर आपण काढतो साड्यांच्या, त्या साड्यांच्या बॉर्डरचे आपण डिझाईन करू शकतो. डिझाईन म्हणजे आपण बॉर्डर त्याची करू शकतो. बॉर्डरमुळे आपल्याला फिनिशिंग येते, म्हणजे पायपुसणं एक मजबूत होऊन जातं असं. आणि दुसरं म्हणजे आपण आता पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पहिल्यापासून माहिती दिलेली आहे साडीची, म्हणजे कसं बनवायचं ते, पायदान कसं बनवायचं ते पहिल्यापासून माहिती दिलेली आहे. तरी पण मी आता या व्हिडिओमध्ये सुद्धा सुरुवातीपासून माहिती दिलेली आहे. तरी मी ओरली सांगते की हा जो राऊंड आहे, पहिला राऊंड, 1 एक खांब घ्यायचा तो. आणि 1 एक खांब घेतल्यानंतर पूर्ण जवळ 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 घेऊन जास्तीत जास्त खांब जेवढे बसतील तेवढे याच्यात बसवायचे आहेत पहिल्या राऊंडमध्ये. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 2-2 खांब घ्यायचे कंपल्सरी. आणि तिसऱ्या राऊंड पासून 1 एक खांब घ्यायचे, 1 होलमधून 1 खांब. असं विणत विणत जाऊन त्यामध्ये आपण साड्यांचे, म्हणजे 2 साड्या जर आपण फाडल्या
तुकडे केले, त्याचे पट्ट्या केल्या, तर त्याचे आपण डिझाईन तयार करू शकतो. मग त्याचे हे असे 2 पायपुसणे मी तयार केले, 2 साड्यांचे 2 पायपुसणे. याच्यामधून उरलेलं पण आहे अजून थोडंसं, तिसऱ्या याच्यामध्ये पायदानमध्ये घालणार आहे मी. आणि तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला पहिल्या व्हिडिओपासून आता हा 3रा व्हिडिओ आहे, तर खूप सुंदर सुंदर कमेंट्स केलेले आहेत, लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की ज्या गरजू महिला आहेत त्यांना काही काम भेटत नाही, तर त्या महिलांनी जर हे असं की तुम्ही मला साडी द्या, मी तुम्हाला पायदान तयार करून देते, पायपुसणं तयार करून देते आणि त्याचं आपण मजुरी घ्यायची, बनवायची, तर घरगुती म्हणजे आपण घर सांभाळून सुद्धा हे करू शकतो. त्यामुळे माझा हा प्रयत्न आहे की ही कला सर्वांना यावी. घर बसल्या बसल्या आपल्या मुलं बाळ संसार सांभाळून आपण हे करू शकतो. काल जागतिक महिला दिन झाला, तर सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा. आणि आज आपल्या इंडियन टीमला ICC चॅम्पियन ट्रॉफी भेटली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.